नमस्ते, मी मोबाईल केअर म्हणून सौरभ सर. आपल्यासोबत आज दादा आहेत, तर आपण दादांचा अनुभव जाणून घेऊयात. दादा नमस्ते. नमस्ते. मॉम हेल्थ केअर लय भारी. दादा तुमचं नाव काय? माझं नाव आहे मोअज्जम शफी लंबाडे. माझं मूळचं गाव आहे साखरी, पण मी राहतो महाडमध्ये. ओके ओके. दादा तुम्हाला कसं समजलं ही थेरपी इथे चालू आहे महाडमध्ये? मला असं समजलं की माझा मित्र आहे तिथे रेग्युलर येतात. ते पहिले मानगावला थेरपी घ्यायचे, इथे काही 2 मानगावला पण आपलं सेंटर आहे, बरोबर. अब्दुल म्हणून त्याचं नाव आहे. तर त्यांनी असं म्हणजे बाईक वरती मी विचारलं कुठे गेले, ते बोलते शेक द्यायला गेले. मग कसला शेक? ते बोलतात काहीतरी मॉम मॅट काहीतरी आले. त्याच्यानंतर मी सर्च केलं तर बघतो तर काहीतरी आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मी रेग्युलर 1 महिना आलो. 1 महिन्यात 3 दिवस काहीतरी खाडे झाले असते आणि 1 महिना मी कंटिन्यू आलेलो. त्याच्यामध्ये माझे पायाचे नसा आहेत ना, त्याच्यामध्ये झंझनाट व्हायचे, जसं करंट कटायचो असा, कंबर वगैरे दुखायचे, हात ते एकदमच हे जायचा, झोप नाही लागायची, नैराश्य, चिडचिडपणा, म्हणजे डिप्रेशन मध्ये भरपूर डिप्रेशनच्या गोळ्या पण चालू आहेत. पण इथं आल्याच्या नंतर मला 50 का 60% तरी फरक तरी जाणवतो. म्हणजे नसा एकदम ही झालाय त्याच्यानंतर मग मी एक पल्स पॅड पण विकत घेतला. पल्स पॅडची आता मी 4 दिवस थेरपी घेतली, पण आहे त्याच्या म्हणजे रिलीफ आहे, असं काही नाही. म्हणजे चांगलं आहे. त्याच्यामध्ये का आपलं काही हे काय नाही, नैसर्गिकरित्या आहे. त्याच्यामध्ये काय मेडिसिन नाही का, काय नाही आराम म्हणजे आहे. रेग्युलर मी 3 महिने केलो तर मी रिकव्हर होईल, हे मला खात्री आहे. आता तुम्हाला 1च महिना आहे. तुम्हाला एवढं 1 महिन्यातच चांगलं तुम्हाला रिझल्ट येतोय. जसं की दादाने आपल्याला सांगितलं की त्यानं इथे कोणीतरी सांगितलं की ते इथे थेरपी चालू आहे, तर ते देखील इथे आले. त्यांना पहिल्या दिवशी लगेच विश्वास पटला नाही, पण त्यांनी जेव्हा मॉम मॅटची त्यांनी थेरपी घेतली तेव्हा त्यांना हळूहळू त्यांच्यातले जे आजार होते, म्हणजे त्यांना मुंग्या यायच्या हाताला पायाला, परत त्यांच्यातलं जे नैराश्यपणा असायचं ते इथे आले तेव्हा डिप्रेशन मध्येच होते. मला डिप्रेशन मध्ये काय समजायचं आता त्यांना आम्ही बघतोय तर म्हणजे असे फ्रेशनेस ऍक्टिव्हनेस असं त्यांच्यात ते देखील आम्हाला सांगतात की खूप म्हणजे चैतन्य निर्माण झालं त्यांच्यात, आणि ते देखील त्यांच्यातला फरक आम्हाला म्हणजे जाणवतो आम्हाला. म्हणजे खूप सारे रिझल्ट त्यांच्यामध्ये येत चाललेत. 1 महिन्यात ते कंटिन्युटी त्यांनी थेरपी ठेवलेली आहे. बाबा, तर आता आपले जे कस्टमर आपल्याला पाहत आहेत, तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता? त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ही थेरपी आहे, ती नैसर्गिकरित्या आहे, सर्वांनी घ्यावी, त्याचा लाभ आहे. त्याच्यामध्ये भरपूर काय आहे, मी पण त्याच्यामध्ये रिसर्च केला, गुगलमध्ये भरपूर काय त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. असं काय त्याच्यामध्ये कुठले केमिकल्स वगैरे काय नाही. मी माझ्या पायाच्या ट्रीटमेंटसाठी मी अन्सारी डॉक्टरकडे 3000चे औषधे खाल्ले, पण कायच नाही. विटामिन B12चं पण इंजेक्शन घेतले, त्याच्या पण कायच नाही झालं. पण बरोबर मी इथे रेग्युलर 1 महिना आलो, त्याच्यामध्ये मला 8 दिवसामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला ते डेमो दिलेला ना, त्याच्यामध्येच मला फरक जाणवला. मग त्याच्यानंतर मी हळूहळू मग ते पल्स पॅड पण विकत घेतो. पल्स पॅडचा तर मी 4 दिवस झालेला होतो, पण त्याच्याने पण रिलीफ आहे. असं नाही, लोकांना मी बोलण्याचा एवढाच उद्देश आहे की इथे यावं, थेरपी घ्यावं, थेरपी घेऊन त्यांनी अनुभव आपला व्यक्त करावा, कसा होतोय काय नाही. ते चांगली आहे थेरपी मध्ये, काय हे नाही काय नाही. दादानी खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे. जसं की त्यांनी देखील इथं आले, त्यांना पहिल्या दिवसात त्यांनी सांगितलं की त्यांना पहिले दिवस डेमोची थेरपी घेतली, त्याच्यामध्येच त्यांना आराम आलेला. त्यानंतर आपल्या इथे पल्स पॅड लॉन्च झालेला, ते देखील त्यांनी खरेदी केला आणि त्याची देखील ते रोज थेरपी घेत आहेत. आणि त्यांना एवढा काही पल्स पॅडने आराम आला की त्यांना ते स्वतःच सांगतात की खूप 4 दिवसातच त्यांना खूप सारा रिलीज भेटायला लागला. तर आपण देखील असा प्रयास करा की आपले जे मॉम सेंटर आहे महाडचं, तिथं एकदा तरी व्हिजिट करा. ठीक आहे. तर दादा आपली मॉमॅट कशी आहे? लय भारी मॉमॅट, लय भारी मॉमॅट लय भारी, NSM मशीन लय भारी, NSM मशीन लय भारी, महाड सेंटर, लय भारी, महाड सेंटर लय भारी. थँक्यू.